मित्रांनो, उत्तर प्रदेश आदरणीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी आता फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटला काही आदेश दिले आहेत. कशा संबंधात पाहिलं तर खूप मोठा टॉपिक आहे हा, आणि एका राज्यात नाही, देशभरात हा टॉपिक लावून धरला पाहिजे आणि तसे आदेश प्रत्येक राज्यात निघाले पाहिजेत. हा विषय समजल्यावर जास्तीत जास्त लोकांना असंच वाटू शकतं. विषय असा आहे की बाजारात विकले जाणाऱ्या काही प्रॉडक्ट्सवर हलाल हा शब्द लिहिलेला असतो. हलाल सर्टिफाईड असंही लिहिलेलं असतं. काय प्रकार आहे, जनसामान्यांना काहीही माहीत नाही. शब्दशः अर्थ घेऊन हिंदू आणि मुसलमानांमध्ये तेढ निर्माण करण्याचं कट कारस्थान पण करणारी काही मंडळी आहेत. जिथं लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत तिथं लोकांमध्ये दरी निर्माण करण्याचं कार्य खुर्च्याला आसुसलेली काही मुस्लिम मंडळी करतायत. शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर हराम की कमाई आणि मेहनत की कमाई, हलाल की कमाई को मेहनत की कमाई भी कहते हैं. परंतु काही बाबतीत हलालचा अर्थ जास्तीत जास्त नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या बाबतीत झटका प्रकार आणि हलाल प्रकार असे दोन प्रकार आहेत. हिंदूंच्या धार्मिकतेप्रमाणे त्यातील नॉनव्हेज खाणाऱ्यांना हलाल नॉनव्हेज वर्ज्य असू शकतं, आणि जर मुद्दाम त्यांना पाठवण्यासाठी फक्त हलाल अवेलेबल अशा पाट्या लावून जर काही बिझनेस होत असेल तर तो पण गैर आहे. हिंदू बहुल राज्यात जर त्याच धर्माचं असं खच्चीकरण होणार असेल तर ते चुकीचं आहे 100%. मग जिथं जिथं हा कंपल्शन प्रकार चालू आहे तिथं तिथं आवाज उठवण्या इतकी, कंप्लेंट्स नोंदवण्या इतकी धमक प्रत्येकाने दाखवली पाहिजे. आता फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटला कामाला लावण्याचं कारण काय? अगदी आपल्या रामदेव बाबांची पण फॅक्टरी घ्या, ज्यांचे खूप काही प्रॉडक्ट्स आहेत आणि खूप जोरात त्यांनी बिझनेस कमावलेला आहे, पण त्यांच्याही काही प्रॉडक्टवर हलाल सर्टिफाईड असं त्यांना नोंदवावं लागतं, आणि पर इयर एका प्रॉडक्ट मागं समवॉट 20,700 इतकी रक्कम भरावी लागते त्या बोर्डाकडे, आणि तो पैसा युटिलाइज केला जातो त्याच धर्मासाठी. मग कधीकधी हा पैसा अतिरेक्यांना पण पुरवला जातो. मग थोडक्यात हे रोटेशन कुठपर्यंत येतं की सामान्य माणसाच्या खिशातूनच पैसा घेऊन त्या सामान्य माणसांवरतीच गोळीबार करण्यासाठी अतिरेकी पाठवायचे, इथपर्यंत हे रोटेशन येतं. मग हे हलाल सर्टिफिकेशन थांबलं पाहिजे की नाही? कोणत्याही धर्माचा माणूस असू द्या, सामान्य माणूस हे थांबलंच पाहिजे याच निष्कर्षाला नक्की येऊ शकतो. आणि तेच काम योगी आदित्यनाथजी यांनी हाती घेतलंय. करोडो सॅल्यूट टू सच टाईप ऑफ डॅशिंग चीफ मिनिस्टर. अहो, हा पैसा कोणत्या कारणासाठी वापरला जातो, आणि मग ते सर्टिफिकेशन आवश्यक आहे का त्या प्रॉडक्टला? किंवा त्या अशा काही प्रॉडक्ट बाजारात आहेत का की ज्याच्यामध्ये असे गैरप्रकार करून नको ते पदार्थ वापरले जातात, आणि मग त्याच्यासाठी सर्टिफिकेशनची आवश्यकता असलेल्या कायद्यानुसार ते घ्यावं लागतं, आणि त्याच्यासाठी मग त्या कंपन्यांना डिपॉझिट द्यावं लागतं. अशा हजारो कंपन्या, हजारो प्रॉडक्ट्स, आणि त्यामध्ये
रोज लागणारे अनंत प्रॉडक्ट्स, अगदी सकाळी उठल्यापासून जी पेस्ट आपण वापरतो तिथपासून ते अनंत प्रॉडक्ट्समध्ये ही सर्टिफिकेशन कंपल्सरी केली गेली होती. मग आता हा कायदा मोडीत निघाला पाहिजे की नाही? निघालाच पाहिजे. एकतर अशा अपप्रवृत्तीच्या मिसळीतून काही प्रॉडक्ट्स बनत असतील तर ते बंदच झाले पाहिजे, आणि त्यांचा वापर न करता सुद्धा जर कायद्यानुसार हलाल सर्टिफिकेशन हे कंपल्सरी असेल काही राज्यांमध्ये तर तेही बंद झालं पाहिजे. कारण त्या पैशाचा विनियोग गरिबांच्या कल्याणासाठी होत नाही आहे, देशविघातक कार्यांसाठी होतो. मग हे बंदच झालं पाहिजे. ज्या ज्या गोष्टींचा फायद्याचा, पैशाचा विनियोग हा अतिरेकी संघटनांना बळकटी आणण्यासाठी होतो किंवा देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांसाठी होतो, त्या गोष्टी सत्वर बंद झाल्या पाहिजेत. हे प्रत्येक नागरिकाने, जाणकार नागरिकाने, मी कुठल्याही धर्माचा उल्लेख करत नाही आहे, हे 135 करोड जनतेचं, आपल्या भारतातल्या प्रत्येक माणसाचं कर्तव्य बनतं आहे. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत ना, त्या चुकीच्या म्हणण्या इतकं धारिष्ट्य प्रत्येकामध्ये हवं आहे. कारण देश सर्वतोपरी, नंतर तुमच्या सगळ्या धार्मिक बाबी. देश वाचला तर तुम्ही वाचणार आहात, हे साधं सूत्र प्रत्येक नागरिकाच्या मनात ठसलेलं पाहिजे. त्यामुळं चीफ मिनिस्टर कोणत्याही राज्याचा असो, त्यांनी जर एखादं चांगलं काम हाती घेतलंय तर त्याला चांगलं म्हणण्याची धमक तुमच्यामध्ये नक्कीच आली पाहिजे, चाहे ती तुमच्या धर्माच्या विरुद्ध का असे ना ती गोष्ट, पण ती जनतेच्या हिताची असेल. सार्वभौमत्व त्या एका गोष्टीमुळे जर साधलं जात असेल आणि होणारं अरिष्ट प्रत्येक नागरिकाच्या शारीरिक क्षमतेवर, मानसिक क्षमतेवर होणारा परिणाम जर कमी होणार असेल तर अशा गोष्टी या घडवणाऱ्या चीफ मिनिस्टरला सर्वांनीच करोडो सॅल्यूट केलेच पाहिजेत. मी तर म्हणतो, अशा आदर्शांवर चालण्याचं प्रत्येक MLAनी जर ठरवलं ना, प्रत्येक राजकारण्यानी जर ठरवलं ना, तर खरंच त्यांच्या हातनं समाजकारण आणि राजकारण दोन्ही घडल्याचं समाधान लाभून शांतीने ते रात्री झोपू शकतील असंच मला वाटतं. चला, जाता जाता योगी आदित्यनाथजींना त्यांचं हे टेन्युअर अशाच धडाकेबाज निर्णयांनी पूर्णत्वास जावं आणि जास्तीत जास्त नागरिकांना त्यांच्या या प्रशासकीय कारभाराचा फायदाच व्हावा, याच शुभेच्छा आणि याच सदिच्छा. जय हिंद, जय भारत.